नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, MA, MCOM, MSc फर्स्ट इयर, सेमिस्टर फर्स्ट या वर्गाच्या मानवी मूल्य आणि मानवी हक्क या विषयाच्या व्याख्यानात आपले स्वागत आहे. आज आपण ज्या मानवी मूल्यांचा अभ्यास करणार आहोत ते आहे न्याय. आतापर्यंत आपण स्वातंत्र्य, समता आणि प्रतिष्ठा ही मानवी मूल्य बघितलीत आणि यांच्या संदर्भातच आपल्याला न्यायाची संकल्पना जी आहे ती समजून घ्यायची आहे. मानवी मूल्य न्याय यामध्ये सुरुवात करताना आपण न्यायाची व्याख्या बघूया. न्याय म्हणजे प्रामाणिकपणा, निपक्षता आणि न्यायिक व समान वागणूक देणे होय. न्याय ही महत्त्वाची संकल्पना आहे, ज्याने अनेक क्षेत्रांना, विशेषतः जे कायदा आणि तत्वज्ञानाचं क्षेत्र आहे त्यांना आकर्षित केलेलं आहे आणि त्याच्याच आधारे न्यायाची संकल्पना आपल्याला स्वातंत्र्य आणि समतेच्या संदर्भात सुद्धा तपासून पाहता येते. आता साधारणतः न्याय म्हटलं तर आपण त्याला कायद्याशी जोडत असतो, पण सर्वच कायदे न्याय देणारे नसतात हे लक्षात घेतलं पाहिजे. आज जगात अनेक राजकीय सामाजिक चळवळी या अन्यायकारी कायद्याविरुद्धच झालेल्या आहेत. जसं की दक्षिण आफ्रिकेतला जो वर्णभेदकारी कायदा आहे तो. म्हणजे आपण जेव्हा निष्पक्षता आणि प्रामाणिकता या प्रमुख लक्षणांचा न्यायामध्ये समावेश असल्याचे बघतो, तेव्हाच त्याचं महत्त्व आपल्याला त्यातून लक्षात येतं. याशिवाय न्यायाच्या बाबतीमध्ये असमान आणि समान अशा व्यक्तींमधील अंतर भरून काढणं देखील अपेक्षित आहे. स्वातंत्र्य आणि समतेची संकल्पना बघताना समाजामध्ये कशा पद्धतीने विषमता आहे, भेदभाव आहे आणि प्रत्येकाला त्याचे अधिकार जे आहेत ते सारख्याच पद्धतीने उपभोगता येतील अशी ही परिस्थिती नाहीये. मग हे जे भेदभावाचं, विषमतेचं जे अंतर आहे किंवा उपभोगाच्या ज्या संधी आहेत याच्यामध्ये जी काही विषमता आपल्याला बघायला मिळते, ही विषमता जोपर्यंत दूर होणार नाही तोपर्यंत सामाजिक न्यायाचा विचार देखील आपण करू शकत नाही. म्हणजे असमान व समान व्यक्तींमधील अंतर भरून काढणं हे न्यायाच्या संकल्पने दृष्टिकोनातून आवश्यक आहे. यामध्ये विविध असे न्याय सिद्धांत सुद्धा आपल्याला बघता येतील. प्लेटो आहे, एरिस्टॉटल आहे, अनेक विद्वानांनी त्याच्यामध्ये विविध घटकांचा समावेश केला आणि त्याच आधारे या विषमतेला कसं टाळता येऊ शकतं आणि समाजामध्ये न्यायाची प्रस्थापना कशी करता येऊ शकते यासाठी विविध सिद्धांत जे आहेत ते सुद्धा प्रतिपादित केलेले दिसून येतात. उदाहरणार्थ प्लेटो, तर प्लेटोने मनुष्यांच्या गुणापैकी न्याय हा गुण मानलेला आहे. तसे त्याने शहाणपण, धैर्य आणि संयम हे देखील 3 गुण सांगितलेले आहेत. प्रत्येक मनुष्याने आपल्या गुणानुसार व्यवहार केला तर आदर्श राज्य निर्माण होईल, न्यायाची स्थिती निर्माण होईल आणि याच राज्यामध्ये प्रत्येक जण आपलं कार्य चोखपणे बजावेल. अशा पद्धतीने त्यांनी न्यायाविषयी मत मांडलेलं आहे. त्यातही एरिस्टॉटलच्या मते बघितलं तर समाजात समता, प्रमाणबद्धता आणि संतुलन निर्माण केलं तर न्याय प्रस्थापित होईल. अशा पद्धतीने आपल्याला प्राचीन पासून ते आधुनिक काळापर्यंत विविध अशा न्यायाच्या संकल्पना आणि त्याच्यामध्ये जे आधारित घटक आहेत ते लक्षात येतात. याशिवाय ज्या न्यायाची संकल्पना आपण मांडतो आहोत त्या न्यायाच्या संकल्पनेवर एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं की न्याय म्हणजे नेमकं काय. हे आणखीन 3 अर्थाने आपण बघू शकतो की न्यायाची स्थिती म्हणजे समाजामध्ये कोणाला, काय आणि कशासाठी कसे प्राप्त होते हे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ आपल्या देशामध्ये शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचे प्रश्न आहेत, त्याच्यानंतर उपासमारीचे प्रश्न असतात किंवा शुद्ध पाण्याचे प्रश्न आहेत आणि या समस्या समाजात आहेत कारण सर्वच नागरिकांना
जे शालेय शिक्षण असेल किंवा शुद्ध पाणी असेल किंवा आरोग्य सेवा असतील या उपलब्ध होतातच असं नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये जे वितरण होतं ते कुठेतरी विषम पातळीवर होत असल्यामुळे माणुसकीच्या नात्याने किंवा मानवतेच्या नात्याने त्यांना ज्या मूलभूत गरजा उपलब्ध व्हायला पाहिजे, त्यांना उपभोगता आल्या पाहिजेत, त्याचा सुद्धा बऱ्याचदा किंवा त्या माध्यमातून बऱ्याचदा मानवी हक्कांचं उल्लंघन जे आहे ते होताना दिसून येतं. कोणाला काय आणि का प्राप्त होते हे महत्वाचे आहे आणि त्यामुळेच ज्यांना ते उपलब्ध होत नाही त्यांच्या वितरणाचा योग्य आधार काय असावा. सामान्यतः ज्या काही सेवा उत्पादन वितरण बघतो त्याचे आपण 3 आधार बघू शकतो, जसे की बक्षीस, दुसरा आहे गुणवत्ता आणि तिसरा आहे गरज. मनुष्याच्या कृतीमुळे त्याला एकतर बक्षीस मिळते नाहीतर शिक्षा भोगावी लागते. बक्षीस किंवा शिक्षा हे मनुष्याने केलेल्या कृतीचं फळ आहे असं म्हणता येईल. गुणवत्तेचा गौरव व्हावा हा त्याचा दुसरा आधार जो आहे तो मानला जातो न्यायाच्या पातळीवर. पण परीक्षेत जर एखादा विद्यार्थी नापास झाला तर त्याची तशी लायकी होते असं म्हटलं जातं. पण हे कशामुळे हे घडू शकतं? त्याला काही मानसिक त्रास असू शकतो किंवा तो घरगुती समस्या असू शकतात की ज्याच्यामुळे एक तर त्याला वर्गात हजर राहता आलं नसेल किंवा त्याला अभ्यासाकडे लक्ष देता आलं नसेल. मग अशा वेळी त्याचं नापास होणं हे न्यायाच्या विरोधी होत नाही का? म्हणजे त्याची स्थिती समजून न घेता आपण जर असं ठरवलं की त्याची पात्रता ही नापास होण्याचीच होती, पण तो नेमका नापास का झाला, त्याच्या मागची कारणं काय होती, त्याचा आधार जर शोधला तर आपल्याला जाणवतं की कुठेतरी त्याच्यावर अन्याय जो आहे तो झालेला आहे. दुसऱ्या शब्दात व्यक्तीच्या कृती व प्रयत्न जे आहेत हे समाजात आपण जे व्यवहार करतो त्याच्यापासून आपल्याला वेगळं नाही करता येत. म्हणजे समाज कशाला योग्य म्हणतो किंवा कशाची प्रशंसा करतो हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. जसं की आपण समाजामध्ये जेव्हा बघतो तेव्हा असंख्य कामगार मजूर जे आहेत शहरांमध्ये अपार कष्ट करत असतात. पण ते जेव्हा आपण एखाद्या बॉलिवूडचा सेलिब्रिटी असेल किंवा क्रिकेट पटू असेल तर त्यांच्या मानाने यांचे कष्ट जास्त असताना सुद्धा खऱ्या अर्थाने जी प्रशंसा किंवा बक्षीस पात्र कोणाला आपण समजतो, क्रिकेटपटूंना किंवा या सेलिब्रिटींना, म्हणजे याच्या आधारावर सुद्धा आपल्याला बघता येतो की नेमकी कृती कशा स्वरूपाची आहेत, प्रयत्न कशा स्वरूपाचे होत आहेत. कारण त्यामुळे सुद्धा न्यायाची नेमकी व्याख्या काय केली जावी याच्याविषयी प्रश्न जो आहे तो निर्माण होत असतो. तिसरा आधार असतो गरजेचा. आता व्यक्तीच्या कार्यक्षमतेचा विचार न करता जर त्याच्या गरजा पूर्ण केल्या जाव्यात असा आधार आपण जर मानला तर मग त्याच्या माध्यमातून असा भाग होईल की जसं की एखादा गरीब व्यक्ती आहे परंतु त्याच्या कुटुंबामध्ये म्हणजे त्याची फॅमिली जी आहे ती मोठी असेल, मग या आधाराने जर पाहिलं तर त्याला मोठं घर पाहिजे. पण समजा एखादी व्यक्ती क्लास 1ची ऑफिसर असेल किंवा डॉक्टर आहे किंवा इंजिनियर आहे, परंतु त्यांच्या घरामध्ये फक्त पत्नी आणि त्याचा एक मुलगा किंवा 2 मुलं असतील. मग अशा वेळी त्यांना फक्त एखादा फ्लॅट वगैरे दिला तर ते त्यांच्यासाठी सफिशियंट आहे असं जर आपण गृहीत धरलं, म्हणजे गरज कोणाला जास्त आहे त्या गरजेनुसार जर आपण त्यांना जागा, वस्तू किंवा त्यांच्या गरजा ज्या आहेत मूलभूत स्वरूपाच्या त्या जर पूर्ण केल्या तर त्याला पण न्यायाची स्थिती मानता येईल. पण मुळात समाजामध्ये ही स्थिती आपल्याला उलट दिसून येते. म्हणजे भलेही एखादी व्यक्ती कर्मचारी असेल किंवा गरीब असेल मात्र तिच्याकडे असणारं घर, फॅमिली किती मोठी असली तरी घर छोटं असतं, तिच्या उपभोगाच्या वस्तू ज्या आहेत त्याची त्यांना कमतरता जाणवते, संसाधनांची कमतरता जाणवते. त्या उलट एखादा एज्युकेटेड किंवा एखादा अधिकारी व्यक्ती असेल किंवा एखाद्या मोठ्या पदावर काम करणारी व्यक्ती असेल तर तिचं घर, व्यक्ती जरी कमी असला तिच्या घरामध्ये तरी घर मोठं असतं, उपलब्ध संसाधने मोठ्या प्रमाणात असतात. म्हणजे एक प्रकारे चंगळवादी आयुष्य त्यांचं बऱ्याचदा आपल्याला दिसून येऊ शकतं. म्हणजे अशा दोन्ही पातळ्यांवर बघितलं तर ज्याला गरज आहे त्याला मिळत नाही आणि ज्याला गरज नसेल तर त्याला पण मर्यादेपेक्षा जास्त जे आहे तिथे मिळून जातं. आणि त्याच्यामुळेच जेव्हा या गरजांच्या अनुषंगाने आपण न्याय संकल्पनेकडे बघतो तर जगामध्ये साधनांची विपुलता असते तर कदाचित न्यायाचा प्रश्न जो आहे तो उद्भवलाच नसता. परंतु ही विपुलता नाही आहे, त्यामुळे हा प्रश्न नेहमीच महत्वाचा राहिलेला आहे की कोणाला काय आणि केव्हा मिळते. आता राजकीय पातळीवर जेव्हा आपण बघतो तर त्याच्यामध्ये प्रक्रियात्मक आणि सामाजिक न्याय हे 2 मार्ग त्या माध्यमातून स्वीकारलेले आपल्याला दिसून येतात.
म्हणजे न्यायाच्या संकल्पनेनुसार जर काही नियमांचं पालन केलं तर न्यायाची पूर्तता होऊ शकते. म्हणजे न्याय हा व्यक्तीच्या व्यक्तिगत वर्तनाशी संबंधित आहे आणि त्याचा समाजाशी संबंध येत नाही. म्हणजे व्यक्ती आपल्या बुद्धीने स्वतः पर्याय निवडते आणि त्या माध्यमातून ती जी काही कृती करते किंवा ती जे काही वर्तन करते तर त्याला व्यक्तीच स्वतः जबाबदार असते. म्हणजे न्यायाच्या स्थितीमध्ये व्यक्तीच्या वर्तनाला जास्त महत्व दिलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण सामाजिक न्यायाचा विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला समाजाचं एक लक्षण दिसून येतं. म्हणजे व्यक्तीला काय मिळते वा मिळत नाही हे महत्वाचं नाहीये, तर समाजाने मान्य केलेला एखादा मापदंड जो आहे तो न्यायपूर्ण आहे की अन्यायपूर्ण आहे हे पाहणं तिथे महत्वाचं ठरतं. म्हणजे न्याय निर्माण करण्यासाठी राज्य संस्थेचा उपयोग जो आहे तो होऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा आपण राज्याचा विचार करतो तर राज्य काय करते की समाजामध्ये असा विशिष्ट समूह किंवा गट किंवा अशी दुर्बल लोक आहेत की ज्यांना शिक्षणाची म्हणा किंवा पिण्याच्या पाण्याची किंवा आरोग्याच्या सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध होत नाही. मग शासन विशिष्ट परिस्थितीच्या अनुषंगाने त्यांना त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो. म्हणजे या व्यवस्थेमध्ये कोणी हस्तक्षेप केल्यास राज्य त्याविरुद्ध दंडात्मक पाऊल सुद्धा उचलू शकते. म्हणजे आपण समतेच्या अनुषंगाने जो सकारात्मक भेदभाव बघितला तर त्याची पूर्तता याच्यासाठी केली जाते कारण सामाजिक न्यायाची प्रस्थापना जी आहे ती आपल्याला या माध्यमातून करायची आहे. मानवी मूल्य न्याय या संकल्पनेचं मूल्यांकन करण्यासाठी बक्षीस, गुणवत्ता, गरज या आधारासोबतच आपल्याला अनेक साधनांची जी आहे ती गरज तिथे पडताना दिसून येते. आणि आता आपण जे प्रक्रियात्मक न्याय आणि सामाजिक न्याय या दोन पातळ्यांवर बघितलं तर प्रक्रियात्मक न्यायाच्या माध्यमातून लक्षात येतं की व्यक्ती ही स्वतःच्या कृतीसाठी स्वतःच जबाबदार असते. त्याच्यामुळे व्यक्तीला स्वायत्त आणि सामर्थ्यवान मानलेला आहे आणि मग तिच्या यश अपयशासाठी स्वतःच जबाबदार धरलेला आहे. पण जर बारकाईने याचा विचार केला तर ही संकल्पना आपल्याला अडचणीचं वाटते. कारण जर आपण शेतकऱ्यांना ज्या काही आज हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत तर त्यासाठी ते स्वतःच जबाबदार आहे आणि ते टाळण्यासाठी त्यांनी अधिक मेहनत कराव्यास हवी होती असं आपण म्हणायचं का? यासोबत आपल्या समाजात स्त्रियांचे, दुर्बलांचे प्रश्न आहेत. मग त्यांच्या ज्या काही हाल अपेष्टा होत आहेत किंवा त्यांचं जे स्थान दुय्यम स्वरूपाचं आहे ते याला त्या स्वतःच जबाबदार आहेत आणि त्यांनीच त्यासाठी मेहनत करावी. म्हणजे याच्यामध्ये राज्य, समाज किंवा व्यक्ती यांची कोणतीच भूमिका नाहीये का? आणि मग त्या दृष्टीने पुन्हा सामाजिक न्यायाकडे बघितलं तर सामाजिक न्यायाच्या आधारावर राज्य तिथे हस्तक्षेप करतो आणि अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो ज्यामध्ये स्त्रिया असतील किंवा दुर्बल घटक असतील किंवा ज्यांना हाल अपेष्टा सहन करावा लागत आहे त्यांच्यासाठी एक चांगली सुस्थिती निर्माण होऊ शकेल. म्हणजे भारताच्या संदर्भात आपण बघितलं तर भारतामध्ये जे काही खोलवर अशा सामाजिक विषमता रुजलेल्या आहेत त्या विषमता नष्ट करण्यासाठी जितकी राजकीय कृती आवश्यक आहे, जितकी सामाजिक कृती आवश्यक आहे, मग त्या स्वरूपात या कृतींमध्ये समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या मूल्यांचा पुरस्कार होणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे एक राजकीय इच्छाशक्ती असेल तर एक दूरदर्शी आणि सर्जनशील असे राजकीय विचार जे आहेत ते त्या माध्यमातून निर्माण होतील आणि न्यायाची स्थिती साध्य करणं सहज शक्य होणार आहे. मग असा परिपूर्ण न्याय जो आहे तो प्राप्त करण्यासाठी समता, सदाचरण आणि नीतिमूल्यांच्या संकल्पनावर भर देणं आवश्यक वाटतं. मानवी अधिकाराचा उद्देश जो आहे तो राष्ट्राद्वारे प्रत्येकाला अशी स्थिर स्थिती प्रदान करणं आहे आणि ज्याच्या माध्यमातून एका न्यायोचित रीतीने अधिकार साध्य करण्यासाठी मदत होईल. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला तिच्या अधिकाराचा उपभोग घेता येईल, प्रत्येक व्यक्तीला तिचे अधिकार हे व्यक्ती विकासासाठी किंवा एक संधी म्हणून त्यांना प्राप्त होतील. त्यांच्यासोबत ना भेदभाव होईल किंवा त्यांच्या या विकासामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे जे आहेत ते निर्माण होणार नाहीत. मग याच्यामध्ये प्लेटोच्या मतानुसार जर बघितलं तर न्याय हे सर्वोच्च मूल्य आहे आणि ते जर गाठायचं असेल तर एका व्यक्तीला अधिकार प्राप्त करण्यासाठी व त्याचे समाजाप्रती असलेले कर्तव्य पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक स्थिती प्रदान करणं गरजेचं आहे. म्हणजे अशा स्वरूपात न्याय हे कर्तव्याच्या प्रति समर्पण आणि अन्य मूल्यांच्या प्रति सन्मानासह
प्रत्येक जबाबदारीचं पालन करण्यासाठी राष्ट्रांवर आणि अन्य जे त्याचे निर्वाहक आहेत म्हणजे NGOs असतील, समाजातले विविध संस्था असतील, समूह असेल आणि स्वतः व्यक्ती असेल, तर त्यांच्यावर सुद्धा तिथे भर देताना दिसून येतं. म्हणजे याचा न्यायाची प्रस्थापना व्हायची असेल तर प्रत्येक पातळीवर तो प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ती जबाबदारी जी आहे ती सुद्धा स्वीकारली गेली पाहिजे. भारतीय समाजामध्ये सामाजिक विषमतेची स्थिती बघता न्याय रुजवण्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विषमता व लोकशाही यावर सखोल चिंतन केले. तसेच त्याकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी त्यांनी जगाला दिली. भारतासारख्या पारंपरिक व कठोर जातीव्यवस्था असलेल्या देशात समतेच्या तत्वाचा पुरस्कार करणं म्हणजे आव्हानच होतं. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाला न्याय आणि समतेकडे जाणारी दिशा दिली. तसेच न्याय प्रस्थापित करण्यासाठी समतेपासून दूर जावं लागेल हे देखील त्यांनी तेव्हा सूचित केलं. समाजात असलेल्या भेदभावांना नष्ट करण्यासाठी हे आवश्यक होतं आणि शेकडो वर्षापासून जे शोषित होते, वंचित होते, अशा दलित वर्गाला न्याय मिळणं आवश्यक होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते लोकशाही आणि सामाजिक विषमता एकत्र राहू शकत नाही आणि म्हणूनच भारतीय संविधानामध्ये जाणीवपूर्वक अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे की ज्यामुळे या वंचित राहिलेल्या समुदायांना लाभ मिळेल. उदाहरणार्थ आरक्षण. संविधानानुसार या जातीभेदाचं पालन करण्यास प्रतिबंध तर करण्यातच आला, पण त्याचबरोबर विधिमंडळे, प्रशासन, शैक्षणिक संस्था अशा विविध स्तरांवर आरक्षणाची नीती स्वीकारण्यात आली, ज्या माध्यमातून दुर्बलांना त्यांचा विकास करण्याची संधी प्राप्त होऊ शकेल. मग त्याची पण ती एक 3 प्रमुख तत्वे होती, जसं की पद आणि साधन उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षण नीती, या वर्गासाठी शिष्यवृत्ती, अनुदान, कर्ज, आरोग्य सेवा उपलब्ध करून देणं, याशिवाय मागासवर्गीयांचं शोषण करणाऱ्या भेदभावपूर्ण सामाजिक व आर्थिक परंपरांचं निर्मूलन करणं. अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका भारतीय समाजामध्ये न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे आणि त्यांनी अशा आग्रहपूर्वक असं प्रतिपादन केलं होतं की दलित आणि अन्य मागासवर्गीयांना भूतकाळात हक्क नाकारले गेले आहेत, त्यामुळे स्वतंत्र भारतात त्यांच्या मागण्या पूर्ण करणे हे सर्वांचं प्रथम कर्तव्य आहे. अशा पद्धतीने एक मानवी मूल्य म्हणून न्यायाची संकल्पना ही सामाजिक पातळीवर प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची कल्पनाच करू शकत नाही. धन्यवाद.